आहे. तुम्ही लास्ट टाईमचे व्हिडिओ बघितलेच असेल की पोंगल कसं सेलिब्रेट केलं आणि तमिळनाडूची जर्नी कशी होती. तर आज आपण जाणार आहे रामेश्वरमला. रामेश्वरम मंदिर हे असं प्रसिद्ध मंदिर आहे. तर तिथे जाण्यासाठी ना खूप जर्नी मोठी आहे, कारण की आम्ही जिथे आहे वल्लीहूरला, तिथून रामनाथपुरम स्टेशन आहे ना, त्याला 8 तास लागतात जायला. तर आम्ही आता रात्रीचे 10 वाजले आहेत, 11 वाजताची ट्रेन आहे आमची. तर आता मी निघणार आहे आणि स्टेशनला रामनाथपुरम स्टेशनला उतरल्यावर पण ना रामेश्वरम मंदिर खूप लांब आहे. तर आम्हाला 2 तास तिथे लागणार आहेत पोचायला. तिथे पांबनपालन ब्रिज आहे, पण तो सध्या बंद आहे कारण की त्याचं काम चालू आहे, म्हणून आम्हाला बसने जावं लागतं आहे. नाही तर मग मी ट्रेनने गेलो असतो, ती पण जर्नी खूप मस्त झाली असती. पण सध्या आम्ही आता तिथून बसने जाणार आहे. तर आता जर्नीला सुरुवात करूया, चला. किती पण लवकर निघाले धावपळ ती होतेच, कारण की आम्ही चुकीच्या कोचजवळ उभे होतो आणि आता आमचा कोच पुढे गेला आहे. आता पहाट झालेली आहे आणि आम्ही रामेश्वरममध्ये पोचलेलो आहे. हा रामेश्वरम मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. सकाळीचे पण सगळे हॉटेल्स सगळे चालू आहेत. फायनली आम्ही रामेश्वरमला पोचलेलो आहे. तुम्हाला जसं इंट्रोमध्ये सांगितलं की आम्ही रामनाथपुरमवरून रामेश्वरमला येणार होतो, पण आम्ही जी ट्रेन पकडलेली ना, तर ती मंडपम स्टेशनपर्यंत जाणार होती. तर मग आम्ही त्याच ट्रेनमध्ये थांबलो आणि मंडपम स्टेशनला उतरलो, कारण की मंडपम स्टेशनपासून रामेश्वरम हाफ एन आवरच्या डिस्टन्सवरती आहे. तर आमचा जो ट्रॅव्हल होता बसचा तो वाचला. तर आम्ही मंडपम स्टेशनला उतरून डायरेक्ट कारच केली, कारण की ते बरं पडलं, कारण की सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही लोक उतरलो मंडपम स्टेशनला. तिकडून बस अवेलेबल नव्हत्या, म्हणून कारचा प्रवास बरा पडला. आणि कारचे आमचे 9 जणांचे 800 रुपीज घेतले, ते खूप वर्थ होतं. आता आम्ही जिथे थांबलेलो आहे ते मिलन लॉज करून आहे. तिथे आमचे एका रूमचे 900 रुपीज घेतले. तर बाकी सगळीकडे बघितलं ना तर खूप चार्जेस होते, 2000 रुपीज, 1500 असे चार्जेस होते, म्हणून मग हा रिजनेबल आहे खूप. आता फ्रेश होऊन आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता मंदिरामध्ये जातो. आता पहिल्यांदा मंदिरात गेल्यानंतर ना ते कुंड असतात, 22 कुंड आहे, त्याच्यामध्ये आंघोळ करायची आहे. तर त्यासाठी आम्ही नॉर्मल ड्रेस घालूनच जातो. नंतर परत येऊन चेंज करून परत मंदिरामध्ये जातो. चला मग मंदिर जातो. मंदिराजवळ आलं. हा वेस्ट एंट्रन्स आहे मंदिराचा. इथे मेन्शन केलेलं आहे की वेस्ट दरवाजा आहे. वेस्ट गेटने आतमध्ये जाणार आहे. आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे, पण जेवढं होईल तेवढं मी कॅप्चर करेल. आमची इच्छा होती हत्ती बघायची आणि ती पूर्ण झाली आहे. तिथून आतमध्ये आलो, तिकडून लेफ्टने जायचं आतमध्ये. इथून वरतून लाईन आहे जायला तिकीट काढण्यासाठी. 25 रुपीज चार्जेस आहे. हां, इथे असा बोर्ड पण लावलेला आहे की तिकीट किती आहे याची, आणि याच्याबरोबर समोरूनच लाईन आहे जे 22 कुंड आहे तिथे जाण्यासाठी. ही आतमध्ये जी लाईन आहे ती छोटीच आहे, एवढी मोठी नाही आहे. आणि इथे 125 रुपयेसुद्धा घेतात जर आपल्याला डायरेक्ट जायचं असेल तर, पण त्याची काही गरज नाही. 25 रुपयेमध्ये पण सेमच आपल्याला टाईम लागतो आणि 125मध्ये पण सेमच टाईम लागतो. आता तिसऱ्या कुंडाच्या इथे आम्ही पोचलेलो आहे. तर असे 22 कुंड आहेत. तर सगळ्याचे डिरेक्शन आणि नंबर्स पुढे लिहिलेलं आहे, तर समजेलच आपल्याला कसं जायचं आहे ते. आणि आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो अलाव नाही आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीशी व्हिडिओ काढलेली आहे. आता आम्ही फ्रेश होऊन एकदम मस्त असं साऊथ इंडियन लुक करून मंदिरात चाललेलो आहे दर्शनासाठी. आता मंदिराचा जो वेस्ट गेट आहे तिथून राईट घेतल्यानंतर पुढे जाऊन नॉर्थ गेट येतं. तर नॉर्थ गेटच्या इथून मंदिरात जाण्यासाठी लाईन स्टार्ट होते. तिकडे डिरेक्शन सगळे लिहिलेले आहेत. तर आता आपण तिकडे जाऊया. अर्धा तास बाहेर उन्हात उभं राहून त्या मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा रस्ता आलेला आहे.
बाहेर एवढ्या उन्हामध्ये लाईन होती ती पार करून आम्ही अर्धा तास झाला आता आतमध्ये आलो आणि आतमध्ये पण खूप मोठी लाईन आहे आता खूप मोठी माहिती नाही आणि आम्ही लेट आलो म्हणजे 11 वाजता आलो तरी पण खूप ऊन आहे बॉडी खूप डिहायड्रेट होते तर कधी पण येणार ना तेव्हा खूप लवकर या म्हणजे असं ऊन लागणार नाही एकदम चांगल्यापणे दर्शन होऊन जाईल पुढे जाते मंदिरामध्ये आलेलं आहे फायनली. रामेश्वर मंदिर हे 4 धाममधलं एक धाम आहे आणि 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे. खूप प्रसिद्ध आणि मस्त सुंदर असं मंदिर आहे. आता दर्शन झालेलं आहे आमचं 2 तासाने आणि जेवायला आलो आता आम्ही. पहिल्यांदा फ्राईड राईसमध्ये काजू बघतोय. हे बघ काजू आहे आणि पहिल्यांदा चायनीज केळीच्या पानात केळीच्या पाण्यामध्ये चायनीज. अमिषा टेस्ट कशी आहे अमिषा? नूडल्समध्ये पण काजू आहे. फायनली तर दर्शन झालेलं आहे खूप मस्त प्रसन्न वाटलं आणि आता जेवण वगैरे झालं मस्त. आता आम्ही जाणार आहे रामसेतू बघायला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. चला आता आपण रामसेतूच्या इथे पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवते बाजूचा परिसर कसा आहे. एका साईडला बे ऑफ बंगाल आणि दुसऱ्या साईडला इंडियन ओशन आहे आणि या दोघांचा संगम या ठिकाणी होतो. किती वेगळी गोष्ट आहे. श्रीराम सीतामातेला आणायला श्रीलंकेला जाणार होते तेव्हाच हनुमानांनी हा सेतू बांधला होता. तेच ते हे ठिकाण आहे. इथूनच श्रीलंका स्टार्ट होते. हा इंडियाचा एंड आहे. हेच ते पवित्र असं ठिकाण आहे जिथे रामसेतू बांधण्यात आला होता. त्या गोष्टीला आता खूप वर्ष झाली म्हणून रामसेतू दिसत नाही, तो पाण्याखाली आहे आणि इथेच बे ऑफ बंगाल आणि इंडियन ओशन यांचा संगम होतो. एक लेफ्ट साईडने लाट येते आणि एक राईट साईडने येते आणि दोघांचा मिळून संगम होतो. एवढी लोक आलेत ना इकडे, कुठून आलेत काय माहिती. जरा पण बघायला काय भेटलं नाही. थोडं जेवढं भेटलंय तेवढं बघितलंय आणि पाणी पण वरती आहे तर ते जो स्टोन असतो राम लिहिलेला तो पण काय दिसला नाही. आता जातोय घरी. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.